आणि आज परत आपल्या काहीतरी प्रिन्सेसला अपग्रेड करायला लागलो. अरे हाय, आम्ही काय एड्यावर का करतोय मला समजत नाही. बाईकची थोडी रात्रीच्या वेळी हायवेला लाईट कमी पडते ना, असं चुकून तो आला होता तोंडातून, पण ती मुलगी आहे. चुकी झाली, नेक्स्ट ब्लॉगमध्ये क्लिअर करतो. नेहमीप्रमाणे मित्र माहिती ना कशी काशी करतात आपली. प्लॅन फ्लॉप केला माझा त्यांनी, अख्खा माझा मूडचा फालुदा केला. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. सो आता 2 वाजलेत आणि आज परत आपल्या काहीतरी प्रिन्सेसला अपग्रेड करायला लागलो. तिला LED लाईट लावायला चालू आहे फॉग लॅम्प पुढे, आणि हॅझार्ड लाईट म्हणजे ते इंडिकेटर असतात ना लेफ्ट राईट आले, ते लावायला खाली ग्लव्स घालून चालू आहे. आणि माझ्या काहीतरी प्लॅनमध्ये चेंज झालं आहे अष्टविनायकच्या. तर एक सांगतो त्या अष्टविनायकच्या प्लॅनमध्ये काय चेंज झाला आहे. आता मी बाईकवर जातो, बाईकवर डायरेक्ट तुम्हाला सांगतो मला, ठीक आहे. ब्लॉगपर्यंत बघत आहे. काय अरे हाय, आम्ही काय एड्यावर का करतोय मला समजत नाही. आधी गाडी थोडीशी क्लीन करून घेऊ द्या बसण्याच्या आधी. देन मग विचारतो ग्लोव्ज घालू की नको घालू. मला परत फोन आला तर मग ग्लोव्जमधून हात घाला, हे करा ते का. चांगलं दिसतं आहे, फोनमध्ये पण दिसतं आहे. मला बघा तर गाडीवर बसून व्ह्यू कसा दिसतो आहे. तर मग थोडा व्ह्यू खाली जातो आहे माझा. ठीक आहे, थांबा मी बघतो आधी सेट करून मग दाखवतो. खरं तर बाईकचंच काम करायला झालं. आता तुम्ही बोलाल बाईकचं काम किती वेळा करतो आहे. तर बाईकचं काम म्हणजे कसं काय, काही तिच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आला आहे. त्याच्यामध्ये अपग्रेड करायला झालो आहे मी तिला. घेतली बोलल्यावर अपग्रेड करायला लागणार ना. शेवटी प्रिन्सेस आहे आपली. बाईकची थोडी रात्रीच्या वेळी हायवेला लाईट कमी पडते ना, हेडलाईट. तर मग तिला एन्हान्स करायला मी अजून एक्स्ट्रा लाईट्स त्याच्यामध्ये इन्स्टॉल करायला चाललो आहे. आणि हॅझार्ड लाईट इंडिकेटर असतं ना जे लेफ्ट राईटसाठी जातात, तर ते अजून ते कंटिन्यू ब्लिंक करायला पाहिजे, म्हणजे रात्रीच्या टायमिंगला फक्त, सकाळच्या टायमिंगसाठी नाही. तो मग तेच आता पप्पा गेलेत ऑलरेडी पुढे, आणि मी लेट. सेम बोललो होतं लास्ट ब्लॉगमध्ये पंक्च्युअलिटी इश्यू. माझी एक फ्रेंड आहे ती बोलली होती लास्ट टाइम, चुकून तो आला होता तोंडातून, पण ती मुलगी आहे. ओके, सो तिने मला तिच्यावरून खूप सुनावलं की तू मला तो कसं काय बोलू शकतोस जर मी ती आहे. मग बोललो चुकी झाली, नेक्स्ट ब्लॉगमध्ये क्लिअर करतो. ठीक आहे. सो मला ती बोलली होती. विचार होतं गाडीच्या टायरमध्ये हवा मला चेक करायला पाहिजे असं वाटतं आहे, पण ठीक आहे चला काय नाही. हां, सो मग ते पंक्च्युअलिटी इश्यू आहे मला, अशी मला माझी फ्रेंड बोललेली. ओके, खुश आता तरी खुश. हां खाली. हां आणि अजून एक की मी अष्टविनायकला जाणार होतो राईट. सो नेहमीप्रमाणे सर थोडं थांबा ना. नेहमीप्रमाणे मित्र माहिती ना कशी काशी करतात आपली. टायमिंगवर टांग दिली. प्लॅन फ्लॉप केला माझा त्यांनी, अख्खा माझा मूडचा फालुदा केला. सो मग आता आम्ही अष्टविनायकच्या जागी 1 डे ट्रिपमध्ये जातो आहे, त्र्यंबकेश्वर. ती आहे नाशिकला, आणि नाशिक झालं आपलं गाव. सो मग आता तो प्लॅन संडेचा चालू आहे. संडेला मॉर्निंगला जाऊन रात्री येऊन जायचं लगेच. काय माहीत तो ब्लॉग कधी येतो. त्याच्या आधी हा ब्लॉग येऊनच जाईल, त्याचं काही टेन्शनच नाही. ब्लॉगचं काय टेन्शन आहे टायमिंगचं एकदम. हां, ब्लॉगच्या बाबतीत मी पंक्च्युअल एकदम, टाईम टू टाईम सगळे ब्लॉग येतात. थोडं थांबलं असतं तर काय झालं असतं काय. ब्लॉगचं काय टेन्शन नाही, ब्लॉग आपला बरोबर काम चाललं आहे. बाकी तुमच्यावर आहे सगळं, बघायचं नाही बघायचं. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला पुढे जाऊन जरा ओपन स्पेसमध्ये दाखवतो बाईक नेऊन. स्पीड थोडीशी पळवूया. तेच रायडिंग करायचं म्हणजे. आणि मुंबईमध्ये मेन म्हणजे रायडिंग करायचीच नाही, ट्रॅफिक एवढी असते बेकार. तर प्लीज गाईड्स. सो थोडा प्लॅनमध्ये चेंज झाला आहे. आधी गार्ड जे साईड गार्ड लावणार होतो मी, सॉरी नंतर, पण ते आधी मला ते लावायचे आहेत साईड गार्ड. पण त्याच्यानंतर मध्ये फॉग लॅम्प बसतील त्याच्यावरती. मग त्याच्यासाठी मी परत आता दुसरीकडे कुर्लाला चाललो आता. अरे खरंच
नुसती धावपळ रे जीवाची, एवढ्या जीवाची धावपळ ती माझ्या. ठीक आहे, सो आता काय ऑप्शन नाही, जाऊन यायला लागणार आहे तिथे. ठीक आहे, त्याला का तुम्हाला तिकडे जाऊन दाखवतो. सोबत आता येतो आहे पृथ्वी कोण माझा कलिग जिममध्ये आहे. ठीक आहे, डायरेक्ट तिकडे जाऊन दाखवतो तुम्ही. बाय बाय. ट्रॅफिक तर मजबूत यार, पण आता इथे थोडं ओपन स्पेस भेटला म्हणून मी ऑन केलं कॅमेरा. आता मी करणारच नव्हतं, एवढी ट्रॅफिक आणि गरम पण होतं आहे. गरम तर मला 2:45 वाजलेत. ते मला एक सांगा, व्हॉईस क्लिअरिटी कशी येते? एअरचा आवाज जास्त येतो आहे का कम्पेअर टू द प्रिव्हियस ब्लॉग? येत असेल तरी सांगा, आता मला एडिटिंग करताना मला कळेलच. कारण मी आज तिकडे हे लावला, तो कुशन असतो ना त्याचा, तो लावला. आणि कॅमेऱ्याची सेटिंग पण मला बघायला लागेल, व्हिडिओ थोडीशी प्ले करून नंतर कसे दिसते. क्लिअरिटी इन द सेन्स की हे अँगल हां अँगल. गाईज प्लॅन परत चेंज झाला आहे. प्लॅन चेंज काय झाला सांगतो. चेंज नाही म्हणजे चेंज नाही झाला असा, बट इन शॉर्ट चेंजच झाला आहे. अरे कहना क्या चाहते हो? जिकडे आपण लावायला चाललो तिकडे पण शॉप बंद आहे. सो आता आपण चाललो याला, कुठे, लॅमेंटन रोड तिकडे जाणार. आता तिकडे बघूया, उपसुत तिकडे चालू. अरे आज बंद काय सगळं मला ते कळत नाही काय. आज मंगळवार तर आहे यार, मंगळवारचं कोण बंद ठेवतं? फालतूगिरी. जातो होता तिकडे, अशी धावपळ होते एवढ्या उन्हातानाची. सूर्य बघा कसा डोक्यावर यायचा. बाकी हे डोक्यावर येऊन गेलं आहे. सॉरी, मी अपोजिट डिरेक्शनला चाललो आहे. किती वाजले? 3:15. गरम भरपूर, ट्रॅफिक पण भरपूर, सगळंच भरपूर. त्यात मला आता हेल्मेटचं मला कुशन पण चेंज करायला लागणार आहे वाटतं. हेल्मेट मला सारखं खाली गळतं आहे, सो मला सारखं तर असं वरती लिफ्ट करून ठेवायला लागतं आहे. सगळाच खर्च एकसाथ झाला रे बाबा. आता काय 2 किडण्या तर गेले, आता किती किडण्या जायच्या बाकीत काय माहिती. 2च असतात. बघू अजून बाकी यांच्या पण काढून घेऊ. ॲक्वा इमेजिक आहे बघा. आज ब्लू है पानी 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 और दिल पे सानी 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 आ जाओ ऑन द बीच यार, फोटो मेरी खींच. बीच बघा, बीच बीच हा बा. काय आता काय बोलणार याला, कॅमेरा चालू आहे म्हणून. जाऊ दे, बोलायचं तर भरपूर काय त्याला, पण कॅमेरा चालू आहे ना. थांबा 1 सेकंड, बंद करतो. सो गाईज आता आपला मस्त पोपट झाला आहे. मी सगळं बघायला गेलो होतं पण काहीच आवडलं नाही, आणि जे पाहिजे ते म्हणजे ते भेटलं नाही. सो मी एवढं सकाळपासून फिरतोय, काहीच अर्थ नाही आला त्या गोष्टीला. ब्लॉग पण बनवला, तो पण असाच बनवला. ठीक आहे, मग एक प्रकारचा मोठा ब्लॉग तर झाला. ठीक आहे, आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. मला वाटतं पुढचा ब्लॉग डायरेक्ट आता त्र्यंबकेश्वरचा जाईल, नाशिकला जाणार असेल तर संडेलाच जाणार आहे. सो मग आता तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. येतो मी, भेटू पण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया. बाय बाय, सी यू.